वळूयात पुढच्या बातमीकडे। एखाद्या मागणीसाठी आंदोलन होणं ही काही नवी बाब नाही। राजकीय नेत्यांनी आंदोलन करणं हेही नवं नाही। एखाद्या कामाचं श्रेय घेण्यासाठी प्रयत्न करणं हेही नवं नाहीये। पण 600 मीटरच्या रस्त्यासाठी खासदार आणि मंत्र्यांनी आमने सामने यावं हे काही आपल्याला सवयीचं नाहीये। म्हणजे एरवी त्याकडे आपण फार लक्ष दिलेही नसतं, पण एकमेकांसमोर येणारे दोन्ही आहेत पवार म्हटल्यावर लक्ष जाणार। आमचंही गेलं, मग आम्हीही जरा प्रश्न विचारले। मग काय, दादा आणि ताई दोघांनी एकमेकांना नीट टोलेच लगावले। पण एक बरं झाले, ज्या रस्त्यावरून हा सगळा गोंधळ सुरू झाला त्याचं काम तरी निदान सुरू होते। सुविधा व्हावी हा त्याच्या मागचा हेतू। 9 एप्रिल 2025 जेव्हा सरकारला करायचं असतं तेव्हा कसं सरकार करतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या। सुप्रियाताई तशा आंदोलनात सहभागी होतात, पण एखाद्या मागणीसाठी ताईंनी उपोषण वगैरे केल्याचं फारसं ऐकिवात नाहीये। तसं ताई खासदार झाल्यापासून अनेक वर्ष त्यांचा पक्ष सत्तेतच होता। शिवाय ताईंचे सगळ्याच पक्षातल्या नेत्यांची सौहार्दाचे संबंध आहेत, त्यामुळे त्यांना असं रस्त्यावर उतरून उपोषण वगैरे करण्याची वेळच कधी आली नाही। पण काल मात्र ताई जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणालाच बसल्या। आणि मागणी काय, तर पुण्यातल्या भोर मधल्या श्री क्षेत्र बनेश्वर देवस्थानाकडे जाणारा रस्ता बांधावा। रस्ता बांधण्याचं लिखित आश्वासन मिळत नाही तोवर उपोषण सोडणार नाही असाच पवित्रा ताईंनी घेतला। मग काय, जिल्हाधिकाऱ्यांनीही ताईंना लेखी आश्वासन दिलं आणि संध्याकाळी ऑफिस सुटण्याआधी ताईंचं उपोषण सुटलं। कुठलाही ह्याच्यात कुठलाही यश आणि अपयश नाही आहे, ही माझी नैतिक जबाबदारी आहे। ज्या लोकसभेच्या लोकांनी विश्वासाच्या नात्याने मला त्यांची लोकप्रतिनिधी व्हायची संधी दिली, त्या लोकांना जर जिथे त्यांची श्रद्धा आहे अशा मंदिरामध्ये जाताना एवढा जर त्रास होत असेल आणि वारंवार खूप विनम्रपणे आम्ही महाराष्ट्र सरकार, पुण्याचं प्रशासन यांना खूप विनम्रपणे आम्ही अनेक दिवस त्याचा पाठपुरावा करत होतो। हा काही यश अपयश नाहीये, ही आमची नैतिक जबाबदारी आहे। आणि माझी एवढीच सरकारला विनंती की चांगल्या दर्जाचं काम करा आणि शिवभक्तांना तिथे चांगल्या मान सन्मानाने दर्शनाला जाऊ द्या। ताईंचं उपोषण सुटलं, विषय संपला। पण पवार कुटुंबातील व्यक्ती 1 किलोमीटरही नसलेल्या रस्त्यासाठी उपोषण करते म्हटल्यावर विषय असाच कसा संपेलो। आज सकाळी ताईंचे दादा म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांसमोर आले। मग माध्यमांनी त्यांना कालच्या ताईंच्या उपोषणाबद्दल विचारलं। दादा आधी आपल्याच स्टाईलमध्ये नो कमेंट्स म्हणाले खरे, खासदार उपोषण करून त्याच्यामध्ये स्टंट करताना पाहिलं जातं। नो कमेंट्स। पण मग खोचक कमेंट द्यायचा मोह दादा नाही आवरला नाही। आज 35 वर्ष काम करतो, तुम्ही पण मला बघितलेलं। 600 मीटरच्या रस्त्याकरता आता ह्याला 5 कोटी असतो आमदार निधी, खासदारांना पण 5 कोटी खासदार निधी असतो। म्हणजे जर करायचं म्हटलं तर कशात नाही करता येऊ शकतो। एखाद्या व्यक्तीला, आमदारांना किंवा खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना नाही ते करूनच पाहिजे, तर ते त्यांच्या खासदार निधीतनं, आमदार निधीतनं एका मिनिटात सांगू शकतात त्या रस्त्याला किती पैसे लागतात, 25, 30, 50 काय लाख हे धरा आणि रस्त्याचं काम सुरू करा। आता दादांनी ताईंना इतकं सुनावलं, पार खासदार निधीतून रस्ता बांधून घ्यायचा सल्ला दिला। मग ताईंना पण उत्तर द्यावंच लागणार ना। नाही, अगदी त्यांचं योग्य आहे म्हणणं, पण आमदाराला 5 कोटी आणि खासदाराला कमी। खूप विनम्रपणे आणि अतिशय विनम्रपणे व्हिडिओ दाखवणार असाल तर पुरी माझी बाईट दाखवा। मी अतिशय विनम्रपणे हे म्हणू इच्छिते की 5 कोटी खासदाराला आणि 5 कोटी आमदाराला।
आमदाराचे 3.5 लाख किंवा 4 लाख मतदार असतात. एका खासदाराला 23 लाख ते 25 लाख लोकांचा मतदारसंघ असतो. त्याला 1-2 तालुके असतात, आम्हाला 9-9 तालुके असतात. आम्ही अनेक दिवस सगळ्या पक्षाचे खासदार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सत्तेत असलेले तेही सहभागी आहेत. आम्ही सगळ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती केली आहे की मतदारसंघ खूप मोठे झालेले आहेत, आम्हाला निधी पुरत नाही. कुठल्याच खासदाराला ना सत्तेतल्या ना विरोधातला आम्हाला हे पैसे पुरत नाहीत, तर कृपा करून हे पैसे वाढवा अशी विनम्र विनंती आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केली. भोरमधलं हे बनेश्वर देवस्थान चांगलंच शक्तिशाली आहे बुवा. कारण एरवी नवा रस्ता बांधून घेणं, त्यासाठी निधीची जुळवाजुळव करणं, रस्त्याचं काम वेळेत सुरू करणं आणि ते वेळेत संपवणं हे महाकठीण काम. पण बनेश्वर देवस्थानासाठी बघा, उपमुख्यमंत्री, खासदार सगळेच पुढे आलेत. यालाच म्हणतात बनेश्वराची कृपा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.